तुझं वय किती आहे? 6. बघा मंडळी, अवघं 6 वर्षाचा आहे हा बाबू आणि 6 वर्षामध्ये त्याने आपला हात भाजीचा स्टॉल टाकलाय. आणि कसा आहेस? मस्त. मजेत आहेस ना? गणपती कसे गेले? मजेत गेले ना? पाऊस वाटा कसा आहे? हलवा कसा आहे? हलवा कसा आहे? 600 रुपये जोडी आहे. अगं आजी टोमॅटो कसे आहेत सांग तरी. नमस्कार मंडळी, कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर मंडळी, काल गणपती बाप्पा आपल्या गावाला निघून गेले. 6 दिवस गणपती बाप्पा एका सदस्याप्रमाणे आपल्या घरी राहिले आणि 7व्या दिवशी काल विसर्जनासाठी निघून गेले. तर गणपती बाप्पा घरी जाताना मनाला दुःख होत होतं, कारण का हा बाप्पा एका सदस्याप्रमाणे आपल्या घरी एवढे दिवस राहिला आणि नंतर मग आपल्या गावाला निघून गेला. त्यामुळे मनाला सर्वांच्याच दुःख होतं, दरवर्षी होतं असं. आता परत गणपती बाप्पा कधी घरी येतील याची वाट बघावी लागणार आहे. तर मंडळी, आज आहे ना आमच्या संगमेश्वरचा बाजार आहे. आज बुधवार म्हणजे आमच्या संगमेश्वरचा बाजार असतो. तर हा बाजार कसा प्रकारे भरला आहे, किती गर्दी आहे ते आपण ह्या व्हिडिओतून नक्की बघणार आहोत. तर चला मंडळी, कारण गणपती बाप्पा विसर्जन होतपर्यंत मच्छी वगैरे लोक घरी करत नाहीत. पण आज नेमका गणपती बाप्पा काल निघून गेले आणि आज बुधवार आहे आणि आपल्या संगमेश्वरचा बाजार आहे. त्याच्यामुळे आज संगमेश्वरमध्ये खूप गर्दी असणार आहे. तर आपण आहे ना या व्हिडिओतून किती गर्दी आहे, काय काय आहे संगमेश्वरमध्ये बाजारात, ते आपण ह्या व्हिडिओतून नक्की बघूया. तर चला मंडळी, आपण आता आहे ना मुंबई गोवा हायवेवर पोहोचलो आहे आणि इथे आमच्या गावामध्ये CNGचा पंप आहे आणि इकडे आहे ना आमच्या गावातील प्रसिद्ध असं ड्राईव्ह इन हॉटेल आहे. बघा, हे हॉटेल आहे आणि इथं CNG पंप आहे. CNG पंपावर CNG भरायला मुंबईकरांची गर्दी बघा. काल विसर्जन झालं आणि आज मुंबईला परतणारे मुंबईकर यांच्या गाड्यांची इकडे गर्दी आहे CNG भरण्यासाठी. बघा किती लाईन आहे बघा, खूप मोठी लाईन असते आपल्या गणेशोत्सवामध्ये त्या पंपामध्ये. तर चला आता आपल्याला आहे ना कुठली गाडी भेटेल ना ती गाडी पकडून संगमेश्वरपर्यंत पोहोचायचं आहे. चला तर चला आता फायनली आपल्याला रिक्षा भेटल्या. आता रिक्षामधून आहे ना आपण पटापट संगमेश्वरला पोहोचूया. बंद पडली ती गाडी ना साईडला. काय गाडी बंद पडली ती गाडी बंद पडली म्हणून नाही ट्रॉफिक आहे. आता फायनली आहे ना आपण संगमेश्वरमध्ये पोहोचलोय आणि हे बघा, हा इकडे आहे ना आपला संगमेश्वरचा डेपो आहे. हा बघा, आणि हे संगमेश्वर आत्ताचं आपलं जुनं संगमेश्वर आहे ना खूप भारी होतं. आता आहे ना यामुळे आहे ना आपण संगमेश्वरला आलो की कुठं आलो ते पण आपल्याला नीट समजत नाही. हे बघा, हे आपलं आताचं संगमेश्वर. इकडे आता डेपोचं काम झालं आहे, नवीन डेपो बनवला आहे तो या साईडला. हा बघा, आपला संगमेश्वरचा डेपो आहे आणि हे इकडं हायवेचं काम चालू आहे. इकडे मोठे मोठे ब्रिज तयार होत आहेत. हे बघा, आणि हे सगळं इकडं मार्केट आहे खाली. तर चला आता आपण खाली मार्केटमध्ये जाऊया. तर चला, हे बघा आपण आता ना मार्केटमध्ये खाली उतरतोय. तर चला, हे पूर्ण आमचं संगमेश्वरचं हे मार्केट आहे. हे बघा, तर मंडळी संगमेश्वरला आलो आणि इकडे आहे ना आपले मित्र भेटले. ते बघा, संगमेश्वर डेपोमधून जर खाली आलात ना तर मार्केटमधून पुढे आलात की आपल्या मित्राचा इथे बघा छोटीशी गाडी आहे फळाची आहे. ते बघा इथे आहे ना इकडे केळी आहेत आणि इथे सर्व फळं आहेत. हा बघा आपला मित्र आहे आणि याची गाडी आहे. जर तुम्ही कधी संगमेश्वरला आलात आणि जर तुम्हाला फळं घ्यायची असतील ना तर नक्की इथे भेट द्या. आता केळी कशी आहेत? 60 रुपये. केळी 60 रुपये आहेत आणि बाकी मोसंबी 100 रुपये किलो. मोसंबी 100 रुपये किलो. सफरचंद आहे 160 रुपये. 2-3 प्रकारचे. बघा 2-3 प्रकारचे फळ आहेत. 5 फळं 80 रुपये. 5 फळं 80 रुपये. चला कधी जर आलात तर नक्की आपल्या मित्राच्या ह्या गाडीवरून आपल्याला जी फळं गणेश उत्सवासाठी लागतात ती नक्की भेट द्या आणि ओके द्या. शुभेच्छा. चला गणपती पुढे चला चला आता पुढे जाऊया अजून. हे बघा पूर्ण मार्केट, हे मार्केट आहे ना आता गणेश उत्सवामध्ये आहे ना पूर्ण भरलेलं असतं.
खूप गर्दी असते आणि आज आपला बुधवारचा बाजार आहे त्याच्यामुळे तर अजूनच त्या मार्केटमध्ये गर्दी आहे. तर मंडळी हा बघ आपला मित्र भेटलाय विनायक गावडे. भरपूर दिवसाने विनायक भेटला. विनायक कसा आहेस? मजेत आहेस ना? गणपती कसे गेले? मजेत गेले ना? पाऊस होता ना? बघा बाकी काय मग किती दिवस सुट्टी आहे? चाललोय आता उद्या चाललंयस? बघा इकडं आहे ना हे इकडं मोठं मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये सर्व भाज्या आपल्याला भेटतील. हे बघा आता वाजले दुपारचे 1:30 वाजले त्याच्यामुळे कशी थोडी गर्दी कमी झाली. सकाळी लवकर आलो असतं तर खूप गर्दी होती. पण आज बुधवार आहे त्याच्यामुळं सकाळी आहे ना आपल्याला खूप गर्दी भेटली असते. आणि या साईडला पण इकडे फळांची दुकान आहे सगळे. हे बघा इकडे सगळे केळे आणि इकडं फळांची सफरचंद आहे. हा ना डाळिंब सफरचंद आणि इकडे पेरू आहेत ती मोसंबी आहे. आणि बघा भावाच्या इकडे केळी 20 रुपये डझन आहेत. आता मच्छी आणि इकडे आहे ना बघा मच्छी मार्केट संगमेश्वरचं मच्छी मार्केट. 100 रुपये वाटो देऊ टाक. हा बघा 100 रुपये वाटा. देऊ टाक. आणि हे बघा इकडे हा बांगडा खारा बांगडा बांगडा डोमी आहेत. हे बघा ही ढोमी आहेत खारा बांगडा आहे. आणि इकडे काय आहे सुरमई. 100 लागे. सुरमई कशी आहे? 100 ला 3. 100ला 3 सुरमई. आणि हे काय आहेत सौंदाली. सौंदर्य 200 वाटा. हा बघा आणि हे बघा हे बोंबील कसे आहेत? 100 नी वाटा. आणि ही कुठली आहे? सौंदर्य बारीक. हे बघा ही बारकी सौंदाली आहेत 50 ला. हा मासा कुठला आहे? हे 230 रुपये आहे. हा बघा तांबोशी आहे बांगडा हे 200. आणि हा कुठला आहे? कोलंबी आहे. हे तांबोशी आहे सुरमई आहे बांगडे आहेत. हे बघा वाटा कसा आहे? 4च वाटे राहिले. 1 वाटे आहे ना 100 नी वाटा. 100 रुपये वाटा. लावून दे ना. हे बघा कोळंबी 100 रुपये वाटा आहे. आपली या तेवढीच आहे. हा बघा इथे हलवा आहे. 300 किलो. हो खाजे रे बांगड्या काय हलवा कसा आहे? हलवा कसा आहे? 600. काय ते बोला वहिनी काय तरी न्या ना आल्या. जोडी आहे 600 रुपये जोडी आहे. हलवा आहे. इकडे हा पापलेट कसा आहे? कापून दिला असतं. बाकी पापलेट कसा आहे? पापलेट 400. हा बघा पापलेट 400. एवढं कापून द्या का? तर मंडळी हे बघा हे आहे ना आपल्या संगमेश्वरचं मच्छी मार्केट. सगळ्यात मोठं आपल्या संगमेश्वरचं मच्छी मार्केट आहे. आपण आता मच्छी बघितली. मी काय मच्छी घेत नाही आहे कारण आपल्या घरी आहे ना आज गावठी कोंबड्याचं मटण असणार आहे. त्यामुळे मी काय इथून आज मच्छी घेत नाही. तर चला अजून पुढे आपल्याला भाजी वगैरे घ्यायची आहे ती भाजी घेऊया. आजी कसे आहेत टोमॅटो कसे आहेत? अगं आजी टोमॅटो कसे आहेत सांग तरी. सांगा तुम्ही कसं आहे टोमॅटो कसे आहेत? 50 नाही 50 ला किलो. आणि इकडे भेंडी कशी आहे? भेंडी 20 ला पाव आहे. 20 ला पाव. गवार पण 20 ला पाव. आणि ही हे पण 20 ला पाव लावली. केवढी आहे ना? ही केवढी आहे. आणि हे आलं आहे. आणि कोथिंबीर कशी आहे जुडी? 50 रुपये जुडी. आणि आपले दोडके कसे आहेत? ते पण 20 ला पाव. 20 ला पाव. आणि मिरची 20 ला पाव. तर चला आता आपल्याला ना आजीकडे भाजी घ्यायची आहे. आजी बोलत होती माझा व्हिडिओ नको काढू पण आपण काढलाय. आजी मला आहे ना आजी टोमॅटो द्या 1 किलो द्या टोमॅटो. 50 नाही हां चांगली काढा. मोठे नका काढू. मोठे नका छोटेच काढा. चला मंडळी आपण आहे ना आता आजीकडून 1 किलो टोमॅटो घेतले. आणि आजी भेंडी द्या. भेंडी कशी बोललात तुम्ही? 20 ला पाव. 20 ला पाव. हां भेंडी पण आपण घेतोय आता अर्धा. भेंडी अर्धा द्या. आणि मला आहे ना एक कोथिंबीरची 1 जुडी द्या. अरे बघा. आणि मिरची पण द्या. मिरची कशी बोललात तुम्ही? 20 ला पाव. 20 ला पाव. 20ची द्या मिरची.
तर हे बघा एवढे आपण आता इथून बाजारातून आपल्या आजीकडून भाजी खरेदी केले. आजी किती आले टोटल? कोथिंबीर पाहिजे ना? हा एक कोथिंबीर पाहिजे. हे 110. सगळे 110 झाले. नाही आणि कोथिंबीर नाही झालेली. हा 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 110 आणि हे 50. म्हणजे 160 झाले. 160 आलं नको? आलं नको. एक 160 रुपये. चला आता आपण आपल्या आजीला 160 रुपये देऊया आणि आपण पुढे जाऊया. तर मंडळी मार्केटमध्ये फिरताना आहे ना, हा बघा हा छोटा बाबू आहे. बाबू नाव काय तुझं? काय? फजल. बघा या फजलने आहे ना छोटासा इथं भाजीचा स्टॉल टाकला हा बघा. आणि बाबूचे तर बाबू वाटा कसा आहे तुझ्याकडं? 10 रुपये वाटा आहे. हे बघा इकडे वांगी ठेवलेत आणि इकडे बघा भोपळी मिरची आहे, इकडे आहे टॉमॅटो आणि इकडे बीट आहे. 10 रुपये वाटा आहे बघा. म्हणजे वय किती आहे? 6. बघा मंडळी अवघं 6 वर्षाचा आहे हा बाबू आणि 6 वर्षामध्ये त्याने आपला हात भाजीचा स्टॉल टाकलाय आणि तो मेहनत करतोय. म्हणजे विचार करा 6 वर्षापासून तो या धंद्यामध्ये उतरलाय. बघा असे काय काय मुलं आहेत ना असे मेहनती असतात. तर चला आपण तर भाजी घेतले बाबूकडून आहे ना, आपण काहीतरी खरेदी करूया. हो मला बीट दे ना, बीट दे एक वाट. हां कसं आहे? 10 रुपये आहे ना ते दे. हां दे ते ते दे ते दे दे. चला आपण आहे ना एक वाटा बाबूकडून घेऊया. आणि हे बघा बीट घेतला 1 वाटा आणि बाबूकडून आपण घेतलेत वांगी. हे बघा हां एक दे वाटा याच्यामध्ये टाक. किती आले? किती रुपये झाले 2 वाट्यांचे? हां 20. बघा गणित एकदम बाबूचं बरोबर आहे. 2 वाट्यांचे 20 रुपये, 1 वाट्याचे 10 रुपये. तर चल आता मला मी तुला 50 रुपये दिले, आता तू मला किती देशील? हां 20 रुपये मी खरेदी केलं 20 रुपयाचं, तर तू मला देणार किती आता? बघा किती हुशार आहे मुलगा. चालेल. तर मंडळी बघा बाबूकडे ना 10 रुपये अजून सुट्टे नाही आहेत. बरं अजून एक आपण भोपळी मिरची सुद्धा खरेदी करतोय. हे बघा बाबू बरोबर झाले ना? 50 रुपये दिले, तुम्हाला 20 रुपये दिले बरोबर. 30 रुपयाची भाजी घे बरोबर ना? तर चला आता आपण भोपळी मिरची पण घेतोय. बाय बाय टाटा. तर चला मंडळी चला आता आपल्याला ना इकडे भाजी घेऊन झाले आणि आता आपण चाललो आहे संगमेश्वरच्या डेपोमध्ये परत. तिथून आपल्याला गाडी पकडून आपल्या घरी जायचं आहे. मंडळी हे बघा इकडे आहे ना आपल्या आजीने इथे स्टॉल लावला आहे. हे बघा आजीने स्टॉल लावला आहे. आणि आजी कशी आहे ही कोथिंबीर कशी आहे? 10 रुपये मिरची देव. 10 रुपयाची जुडी आहे कोथिंबीर आणि मिरची हे सगळे वाटे 10-10 रुपये आहेत ना? मला ना हे द्या आलं द्या. 1 वाटा आलं. हे बघा इकडे कधी आलात तर आपल्या या आजीचा इथं स्टॉल असतो. आणि जर तुम्हाला अशी भाजी वगैरे घ्यायची असेल ना कधी आलात बाजारात तर आजीकडून भाजी नक्की घेऊन जा. त्या निमित्ताने मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत. हे बघा तर चला 1 वाटा आपण आहे ना आजीकडून आलं घेऊया. तर मंडळी आता परत आपण आलो आहे डेपोमध्ये. हे बघा आता इकडे डेपोमध्ये आपल्याला कोणती गाडी भेटते ते बघावी लागेल. हे बघा तर चला कोणती बस भेटते ते बघूया. आणि बस नाही भेटली तर आपल्याला रिक्षाला जावं लागणार आहे. जवळजवळ अर्धा तास उभा होतो, बसच नव्हती. आता फायनली आहे ना बघा बस आली आणि बसला गर्दी बघा किती आहे, फुल गर्दी आहे. चला त्या बसमध्ये बसूया आणि आपण घरी जाऊया. हे बघा गाडीमध्ये चढायला गर्दी बघा किती, खूप टायमाने गाडी आली त्यामुळे आहे ना गाडीला खूप गर्दी आहे. चला एकीकडे चला ना, कशाला वेळ करताय? असा आहे काही बोलत नाही, मोकळी घ्या काय बोला. त्याचा एक लेडीज एक जेंट्स
एक ज्येष्ठ नागरिक काहीतरी म्हणा. हा? एवढे 20 रुपये दिले का? 5 रुपये द्या. तर मंडळी आता फायनली आहे ना घरी पोहोचलोय. येताना बसने आलो. डेपोमध्ये खूप टाईम झाला बस नव्हती. नंतर थोड्या टायमाने अर्धा पाऊण तासाने बस आली आणि बसला पण खूप गर्दी होती. कारण गणेश उत्सवामध्ये लोकसंगमेश्वरमध्ये खूप जण गेलेले आज बाजारामध्ये आणि त्यांची गर्दी होती. बस एकच भेटली जवळ. मला वाटतं माझ्या आधीपासून बस नव्हती. खूप लोक बससाठी वाट बघत होती, थांबली होती. काय काय स्टॉपला बस फुल झाल्यामुळे स्टॉपला पण कुठे थांबवली नाही. तर आता फायनली आहे ना घरी पोचले आणि घाम आलाय, गरम होते. चला आता घरी जाऊया, फ्रेश होऊया. तर तुम्हाला आजचा आमचा संगमेश्वरच्या बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण याच्या पुढील जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला नक्की बघायला मिळतील.